तांदळाची खीर कशी करणार आहे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. मीठ, साखर, आपण 1 वाटी तांदूळ भिजत घातले होते 15 ते 20 मिनिटं आणि ते मिक्सरला बारीक वाटून घेतले. मनुके, काजू, पिस्ता, खोबरं आणि बदाम आपण 1-1 चमच्याच्या हिशोबाने बारीक चिरून घेतलेले आहेत. आपण 1 चमचा तेल टाकणार आहे. त्यामध्ये आपण हे सगळे जे जिन्नस घेतले होते, मनुके, बदाम, खोबरं, चारुळे, काजू, हे आपण ह्यामध्ये 2 मिनिटं परतून घेणार आहे. आता हे व्यवस्थित आपले ह्याच्यामध्ये सगळे सुके मेवे परतून झालेले आहेत. त्यामध्ये जे आपण तांदूळ भिजून वाटून घेतले होते मिक्सरला ते आपण टाकू ॲड करणार आहे. ते पण 2 मिनिटं परतून घेणार आहे. त्यामध्ये जेवढं तुम्ही दूध घेताल त्याच प्रमाणामध्ये पाण्याचा पण वापर करायचा आहे. आणि कुठलाही गोडाचा पदार्थ असू दे त्यामध्ये चिमूटभर तरी मीठ ॲड करायचं आहे. तर तुम्ही म्हणताल की गोड पदार्थ आहे त्याच्यामध्ये मीठ कसं ॲड करायचं, तर नाही, मीठ हे ॲड करावंच लागतं. तर आपण दूध टाकणार आहे 1 वाटी. आता आपण 1 वाटी दूध टाकलं होतं, 1 वाटीच्या हिशोबानेच आपण आता पाणी टाकणार आहे. ह्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आता ह्याला एक व्यवस्थित उकळी आली की आपण साखर ॲड करणार. तुम्ही ह्यामध्ये शेवयाचा पण वापर करू शकता जर तुम्हाला शेवयाची खीर आवडत असेल. पण आपण शेवयाची खीर कशी करायची ही आधी यूट्यूबवर दाखवली आहे. मग आता आपण तांदळाची खीर दाखवतोय. आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड करणार आहे. जास्त गोड पण चांगलं नाही लागत, त्यामुळे जरा गोडाचं प्रमाण थोडं कमी पण खिरीमध्ये. पण तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर 1 वाटी पण साखर ॲड करू शकता. आणि ही खीर सारखी ढवळत राहायची कारण की ही तांदळाची आहे त्यामुळे ती लवकर घट्ट होते. ते 7 मिनिटांमध्ये एक उकळी येईल, मग आपण ही बंद करून ठेवायची. खिरीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. अशा प्रकारे आपली गरमागरम तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे.